मी अगोदरही सांगितलं की या शाळांमध्ये सुविधा नव्हता, त्यांच्यावर आम्ही कारवाई केली होती. त्या शाळांचं आम्ही परवानगी रद्द केली होती आणि ती रद्दच आहे. कुठल्याही प्रकारचा त्या शाळा चालू करायचा आमचा कुठलाही उद्देश नाही. आम्ही ऑलरेडी त्यांच्यावर कारवाई केलेली आहे. त्यांच्यावर म्हणजे कुठल्याही प्रकारची त्यांना परवानगी द्या आणि हे न्यायालयात आता ते गेलेले आहेत. न्यायालयात म्हणजे न्यायप्रतिष्ठित आहेत. त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचा त्याच्यामध्ये आम्ही निर्णय घेत नाही आहोत. आम्ही त्या शाळांमध्ये विद्यार्थी दुसऱ्या शाळांमध्ये त्यांना ज्या शाळा चांगल्या आहेत त्या शाळांमध्ये आम्ही शिफ्ट करतो आणि त्यांच्या शैक्षणिक नुकसान कोणाचं होणार नाही. जसं कोर्टाने सांगितलं तसं आम्ही काळजी घेतो. किती शाळा आहेत? 23 शाळा आहेत. काय नेमकं काय कारण? आणि त्या ठिकाणी सुविधा उपलब्ध नव्हत्या जेवढ्या त्यांनी द्यायला पाहिजेत, दाखवल्या होत्या, पण नंतर त्या सुविधा ते मेंटेन करत नव्हते म्हणून त्यांच्यावर ही कारवाई केली. काय अर्धवट माहितीच्या आधारे तुमच्यावर देखील आरोप नाही कोणाला अर्धवट माहितीच्या आधारे आरोप करण्यात आलेले होते. तुमच्यावर नेमकी वस्तुस्थिती काय होती? नाही, मी सांगितलं ना की हे न्यायालयात गेले होते. न्यायालयाने आम्हाला रिकन्सिडर करायला सांगितलं होतं, पण आम्ही कुठल्याही प्रकारचं रिकन्सिडरेशन केलेलं नाही. आम्ही त्यांच्यावर जी कारवाई केली आहे ती ठाम ठेवलेली आहे की या शाळा उघडायच्या नाही. या शाळांवर कारवाई झाली पाहिजे, कारण की यांनी सरकारलाही फसवलं आणि मुलांनाही फसवलं. म्हणून ज्या अधिकाऱ्यांनी हा सगळा प्रकार केला त्या अधिकाऱ्यांना आज मुंबईत बोलवलं अशी एक माहिती नाही, अशी कुठलीच माहिती नाही. आम्ही कोणाही मुंबईत बोलवलेलं नाही. धन्यवाद.